माझे नाव आदित्य नानासाहेब गवई आहे। मी अमरावती येथील रहिवासी आहे। मी नीटची प्रिपरेशन ललित ट्युटोरियल्स अकोला येथून घेतली आहे। माझा नीटचा स्कोअर 527 आहे। मी सुरुवातीला अमरावतीमध्ये ट्यूशन लावली होती, पण तिथे व्यवस्थित नसल्यामुळे मला नंतर 1-2 जणांनी सांगितले की ललित ट्युटोरियल्स बेस्ट आहे नीटच्या प्रिपरेशनसाठी, आणि मी पेपरमध्ये पण वाचलं होतं। तर आम्ही तिथेच गेलो आणि तिथे ॲडमिशन घेतली। सो मी रिपीट केलं आणि मला यावर्षी 527 मार्क्स मिळाले। तर ललित ट्युटोरियल्समध्ये फिजिक्ससाठी काळपांडे सर शिकवतात, जे की एकदम बेस्ट शिकवतात। म्हणजे त्यांचा प्रत्येक कन्सेप्ट एकदा समजला की आपण त्या वर्षावर कोणता पण क्वेश्चन सॉल्व करू शकतो, अटेम्प्ट करू शकतो वेळेवर। आणि नंतर केमिस्ट्रीसाठी पांडे सर आहेत, ज्यांचा केमिस्ट्री एकदम बेस्ट आहे। आपल्याला कोणताही प्रॉब्लेम वगैरे MCQ वगैरे सगळे सॉल्व होऊन जातात त्यांच्या शिकवण्यामुळे। फिजिक्स ललित ट्युटोरियल्समध्ये काळपांडे सर शिकवतात, आणि त्यांचं एक सांगितलं झालं तर ते जे शिकवतात त्यांचे जे टॅक्टिक्स आहेत त्या एकदम बेस्ट आहे, कारण की ते डेली बेसिसच्या एक्झाम्पल देतात आणि ज्याच्यामुळे मुलांना लवकर लक्षात राहते। ललित ट्युटोरियल्समध्ये लायब्ररीची व्यवस्था पण अवेलेबल आहे। सो आमची ट्युशन झाली की मी लायब्ररीमध्ये जाऊन बसत होतो, तिथे सगळे बुक्स वगैरे पण होते, आणि मी डेली 6 ते 8 तास लायब्ररीमध्ये बसत होतो। मी 2 तास पहिल्यांदा फिजिक्सला देत होतो, ज्यामध्ये मी पहिल्यांदा सरांनी जे शिकवलं ते वाचायचो, त्याच्या बेसिसवर शॉर्ट नोट्स काढायचो आणि मग MCQ सॉल्व करायचो। केमिस्ट्रीसाठी पण सेमच फॉलो करत होतो 2 तास त्याच्यासाठी पण, आणि बायोसाठी मी NCERT वाचत होतो, आणि NCERT थ्रू बायो पूर्ण कवर होते नीटसाठी। ललित ट्युटोरियल्समध्ये टेस्ट भरपूर घेतले जातात, कारण की सरांच्या मते टेस्ट इज द बेस्ट वे ऑफ प्रॅक्टिस, आणि सरांनी आमच्या खूप जास्त टेस्ट घेतल्या। इवन नीट परीक्षेच्या अगोदर 8 दिवशी संडेला त्यांनी एकदम नीटच्या लेवलवर एक एक्झाम ऑर्गनाईज केली होती त्या सेंटरवर। तिथे त्याचा आम्हाला खूप जास्त बेनिफिट झाला। मी अकोल्याला रूम करून राहत होतो, आणि माझ्या फॅमिलीने मला कधी फायनान्शियली आणि मेंटली कधीच त्रास होऊ दिला नाही। नेहमी मी जे म्हटलं मला ते घेऊन दिलं, आणि मला कधीच इतके कमी मार्क्स मिळाले बा, असे मिळाले तसे मिळाले, कधीच काही म्हटलं नाही। मला माझ्या हिशोबाने प्रिपरेशन करू दिले, आणि शेवटी मला माझा रिझल्ट भेटला। जे मुलं रिपीट करतात त्यांचा पहिल्या वर्षी स्कोअर कमी येतो, त्यांना मला एवढंच म्हणायचं आहे की म्हणजे काही वाटून नका घेऊ देऊ, कारण की मार्क्स जरी कमी मिळाले तरी आपण प्रिपरेशन केली तर नीट क्रॅक होऊ शकते। जसं ललित ट्युटोरियल्स झालं, तिथे जॉईन केलं आणि काळपांडे सर खूप जास्त मोटिवेट करतात आणि आपल्याला हे मिळवून देतात, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे, तुम्ही रिपीट करू शकता। मी जेव्हा एक्झाम देत होतो तेव्हा माझं जी प्रिफरन्स लेवल होता, मी पहिल्यांदा बायो घेत होतो, मग केमिस्ट्री आणि फिजिक्स, ज्याचा की खूप जास्त फायदा होतो, कारण की बायो काही वेळेस सोपी येते, त्यामुळे बायो आपण 30 ते 40 मिनिटांमध्ये सॉल्व करू शकतो, ज्याचा जो उरलेला टाईम आहे तो आपल्याला फिजिक्ससाठी यूज करता येतो। सो पण यावर्षी नीटमध्ये बायो टफ आलं, त्यामुळे टाईम जास्त लागला बायोसाठी, सो फिजिक्समध्ये माझे मार्क्स कमी झाले। मी नाना गोविंदराव गवई, माझं राहणं अमरावतीला आहे, आणि हा माझा मुलगा आहे आदित्य नानासाहेब गवई। सर पेपरमधून ॲड आली होती, आणि ती ॲड वाचून आम्ही अकोल्याला आलो, आणि अकोल्याला आल्यानंतर आम्ही 2-3 जे क्लासेस होते ते सगळे आम्ही पाहिलो, आणि पाहिल्यानंतर आम्ही सर्वात पहिल्यांदा मुलांना विचारलं, कारण जे विद्यार्थी तिथं शिकतात तीच खरी माहिती देतात असं माझं मत होतं। म्हणून मी मुलांना आणि मुली होते तिथं, त्यांना विचारलं, बेटा म्हटलं इथे सर्वात चांगले क्लास कोणते आहे? तर त्यांनी आम्हाला एकच नाव सांगितलं, काका म्हणे इथं म्हणे फक्त ललित आणि ललित। मग ही एकाच मुलींनी आम्हाला ओळख नाही सांगितली, तर आम्ही जेवढ्या 5-7 मुलींना आणि मुलांना विचारलं त्यांनी ललितच सांगितलं, आणि आमचा पूर्ण विश्वास होता, आणि इकडून तिकडून आम्हाला माहिती होतीच का या क्लासबद्दल इथलं जे टीचिंग आहे, सरांचं जे मार्गदर्शन आहे हे अतिशय योग्य आणि पोरांना घडविणार आहे, एवढं आम्हाला याची पूर्ण खात्री होती। म्हणून आम्ही ललितमध्ये ॲडमिशन घेतली आणि आम्हाला त्याचा फायदा येतो। मी सौ अनिता नानासाहेब गवई, आदित्यची आई आहे। सर खूप छान वाटत आहे, कारण आमच्या घरात एकही डॉक्टर नाही आहे सर, आणि हे आदित्यने आम्हाला हे डॉक्टर होण्याचं स्वप्न खूप मोठं दाखवलं सर। आदित्यने आणि इतका अभ्यास केला सर की खूप अभ्यास केला। त्याला मी नेहमी सांगायची, बेटा यावर्षी चांगला अभ्यास करशील, हो मम्मी तू काळजीच नको करू, मी तुला डॉक्टर होऊन दाखवेलच, असा म्हणत होता तो। आपणच विश्वास मुलांना दाखवायला पाहिजे, त्याच्यामुळेच मुलं घडतात असं मला वाटते सर।